घटनेनंतर आता प्रश्न असा पडलाय सर की पुढे राष्ट्रवादीचं काय होणार, म्हणजे आपण सत्तेच्या सहभागाच्या दृष्टीने पावले उचलू की ऍज इट इज जशी आपली अगोदरची स्थिती आहे तशी, यापूर्वी पण काही प्रयत्न झाले एकत्र? सगळ्यात महत्वाचं कालच्या झालेल्या परवाच्या दुःखद घटनेपासून अजून कोणीही सावरलेलं नाही. आम्ही पण सगळे परिवारातले सदस्यच आहोत. दोन्ही राष्ट्रवादी असतील, महाराष्ट्र असेल, लोक सगळे अजून ह्या दुःखाच्या सदम्यातून किंवा शॉक मधून सावरलेले नाहीत, हीच वस्तुस्थिती आहे. पण एक आहे की जनरली आपण जे विचारताय तर दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही एक जनभावना सुद्धा आहे आणि दोन्ही पक्षांच्या वतीनं सुद्धा त्याबाबतचे प्रयत्न पूर्वी सुद्धा झालेले आहेत आणि याबाबतचा जो काही निर्णय असेल तर दोन्ही पक्षश्रेष्ठी ठरवतील. त्याबाबतचा निर्णय काय होईल ते मला तरी असं वाटतं की सध्या जी घटना घडली त्या घटनेला धरून आता दादा नाहीयेत आणि ह्या परिस्थितीमध्ये असे निर्णय घ्यायचे आहेत तर मला वाटतं पवार साहेब असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील आणि तटकरे साहेब असतील, या सगळ्यांनी या बाबतीतला निर्णय जो काही असू शकेल तो निश्चित प्रकारे घ्यावा अशी आमच्यासारख्यांची जनभावना आहे. सर, दादा हयात असताना त्यांची काय भूमिका होती, जसं तुम्ही म्हटलात की जिल्हा परिषदेनंतर एकत्र येण्याची बैठका वगैरे? दादा हयात असताना ज्या आमच्याही काही बैठका झाल्या त्याच्यातही एक नक्कीच की त्यांची इच्छा होतीच की एकत्र यावं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हालाही बऱ्याचदा बोलून दाखवलं होतं. दादासोबत कोण होते म्हणजे आता बैठकीला? नाही, आता सगळे दोन्हीकडचे काही असतात पण एक नक्कीच आहे की दोन्ही पक्षाच्या लोकांची, काही प्रमुख लोकांची ही इच्छा होती. त्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकण्याचे प्रयत्न केले जात होते. गोविंद बागेतलं एक बैठकीचं वर्णन केलं होतं, काय झाली होती? नाही, मला असं वाटतं डिटेल्स या मिनिटाला सांगणं योग्य नाही काहीच, परंतु एक नक्की आहे की हे एकत्र येणं हे दोन्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून जास्त योग्य आहे. अजितदादांची जाण्याने आता महाराष्ट्रात हळहळ केली जाते, मात्र तुमचं उपमुख्यमंत्री पद जे रिक्त झालेलं आहे त्या ठिकाणी लवकरच नवीन चेहरा येऊ शकतो आणि त्या ठिकाणी सुनीताताई पवार यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. तुमचं म्हणणं काय आहे, काय मागणी असणार आहे? मला वाटतं की एनसीपी अजितदादा पवार पक्षाच्या दृष्टिकोनातून निर्णय जो घ्यायचा असेल तो पवार परिवार घेईल असं मला वाटतं. पवार परिवार पूर्ण त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेईल आणि त्याचबरोबर शरद पवार, एनसीपी, अजित पवार पार्टीतले जे नेते असतात ते पण एकत्र बसून सगळे निर्णय घेतील आणि सर्वांच्या सहमतीनं योग्य निर्णय व्हावा अशी एवढीच माझी सदिच्छा आणि शुभेच्छा असणार आहे. दादा हयात असताना तुम्ही एकाच चिन्हावरती म्हणजे घड्याळवरती लढण्याची भूमिका घेतली, तेच सकारात्मक पाऊल होतं याचा अर्थ? आता नक्कीच महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदा आम्ही त्यापूर्वी चर्चा झाल्या असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी आमच्याही काही लोकांनी अशी विनंती केली आम्हाला की आम्ही मग आता घड्याळीवर लढूया का, तर आम्ही पण बऱ्याच लोकांना घड्याळीवर लढण्याची परवानगी दिली होती आणि त्यामुळं काही ठिकाणी जिथं खूप जास्त स्पर्धा आहे तिथे तुतारी आणि घड्याळ वेगवेगळी पण आहे, परंतु जिथे स्पर्धा नसेल तिथे काही लोकांच्या, स्थानिक लोकांच्या इच्छेप्रमाणे घड्याळीवर सुद्धा लढण्याची मुभा त्या ठिकाणी जिल्हा परिषदला सुद्धा देण्यात आलेली निश्चित प्रकारे पक्षश्रेष्ठींनी दिलेली आहे. सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री होत असतील तुमच्या पक्षाचे? मला वाटतं की आता एकत्र पवार परिवारच या बाबतीतला निर्णय घेतील आणि त्यांनी तो घ्यावा. आम्ही पवार परिवाराने घेतलेला जो काही निर्णय असेल त्याचा आम्ही स्वागतच करू. शेवटचा प्रश्न, तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होतात, वेगवेगळ्या सगळं कसं वातावरण होतं, म्हणजे त्याच दृष्टीने होतं की आपण एकत्र येणार आहोत? नहीं, पॉझिटिव्हच दोन्ही पक्षाच्या लोकांचं मत है. सर हिंदी में बताइए, दोनों राष्ट्रवादी जो है वो एकत्र आएंगे ऐसी चर्चाएं आ रही है, क्या कहोगे? देखिए, जनभावना और कार्यकर्ताओं की भावना तो ये जरूर है कि एक साथ रहना चाहिए और उस माध्यम से दोनों पार्टी के नेताओं ने कुछ पहले पहल भी की थी और काफी डिस्कशन भी हुआ था, लेकिन अचानक से आज दादा
जाने की वजह से बहुत ही बड़ा वैक्यूम निर्माण हुआ है पार्टी में। एक बहुत बड़ा नेता महाराष्ट्र ने खोया है। आज तो सही, ये आज के माहौल में मैं कुछ बोलना भी नहीं चाहता हूँ, क्योंकि ये माहौल पूरा एक सदमे का माहौल है, एक दुख का माहौल है। और मुझे लगता है ये सब कुछ थोड़ा दूर होने के बाद जरूर इसके ऊपर चर्चा होगी दोनों पार्टियों की तरफ से, और जो पक्ष श्रेष्ठी निर्णय लेंगी उसके अनुसार काम होगा। दोनों राष्ट्रवादी एकत्रित आने के लिए इसके पहले कुछ बैठकें भी हुई थी और गोविंद मांगने आपने जो कहा कि उस समय गोविंद मांगने बैठक हुए थे, उसमें दोनों गुट के प्रमुख नेता शामिल थे, क्या कहोगे? एग्जीबिशन के लिए हम वहां पर गए थे, तो साथ में एग्जीबिशन में पवार साहब भी थे, अजीत दादा भी थे, गोविंद बाग ऐसा बोल के नहीं, लेकिन एग्जीबिशन में हम साथ में थे। तो साथ में रहते हुए थोड़ी बहुत तो राजनीति की चर्चा होती है। तो उस वक्त भी हमने, अभी चुनाव चल रहे जिला परिषद के, तो ये चर्चा जरूर हुई कि भाई साथ में आए, पार्टियों के कार्यकर्ताओं की इच्छा है, नेताओं की इच्छा है, तो उसके अनुसार कुछ जो भी प्रॉपर स्ट्रैटेजीज करके करना है वो करना चाहिए। ऐसी विनती पार्टी के कार्यकर्ताओं ने दोनों नेताओं को की, अजीत दादा को की और शरद पवार जी को भी की। अभी उसमें जो भी निर्णय हुए वो पक्ष श्रेष्ठी ही ले सकती है। मुझे लगता है कि आशा करता हूं कि जल्द से जल्द वो निर्णय हुआ तो हमारे सभी कार्यकर्ताओं को अच्छा लगेगा। महानगर पालिका के चुनाव अपने गढ़ी इस चिन्ह पे लड़े थे और जिला परिषद के बाद में आप घोषणा भी करने वाले थे, ऐसा आपने बयान किया है। क्या बयान था वो और किस संदर्भ में आपने इस मुझे क्या लगता है कि अगर जो भी चुनाव अभी चल रहे हैं, तो कुछ लोगों की, कार्यकर्ताओं की ये भी इच्छा थी कि भाई चुनाव के चिन्ह में कंफ्यूजन न होने की वजह से अगर कुछ जगह पे हम घड़ी लेके लड़े क्या, तो पार्टी के हाईकमांड ने उसको भी सहमति दी है कि कुछ जगह पे अगर कार्यकर्ताओं की इच्छा है तो घड़ी लेके लड़ सकते हैं। ऐसी कुछ जो बातें हैं वो महानगर पालिका में भी देखी है हमने, और पूना में भी वैसा हुआ है, कुछ जिलों में हुआ है, कुछ अन्य कई जिलों में ऐसा है कि दोनों पार्टियां सक्षम है, कार्यकर्ता सक्षम है, तो वहां पर एक दूसरे के खिलाफ में भी वो लड़ रहे हैं। तो ऐसा है कि लोकल लीडर्स पे ये सब कुछ सौंपा है। थैंक यू। एक आखिरी सवाल, अगर सुनेत्राताई पवार अगर राज्य के उप मुख्यमंत्री, मुझे लगता है पवार परिवार इसके ऊपर डिसीजन लेगा, और दोनों वो एनसीपी अजीत दादा पार्टी के जो हाई कमांड है और उनकी पार्टी के सभी जो नेता है वो बैठ के वो डिसीजन लेंगे। मुझे लगता है कि वो उनके पार्टी का ये है और पवार परिवार का अधिकार है, तो ये सभी लोग बैठ के निर्णय लेंगे। जो भी निर्णय होगा उसका स्वागत ही रहेगा।